सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 19 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दीक्षाने जेसीचं आणि मीतचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला तिच्या प्लॅनची माहिती होते. आता पुढे दीक्षा अभय हॉस्पिटलमधून घरी येतात. आता ती तो पूर्ण बरा होण्याची वाट पाहत होती. उद्या मकर संक्रांत होती. दीक्षाला सगळं सत्य समजलं होतं, पण तिनं अजून ते कोणालाही कळू दिलं नव्हतं. आता तर ती अभयची फार मनापासून काळजी घेत होती. आधीपेक्षा जास्त तिच्या वागण्यात खूप फरक पडला होता. म्हणजे आधी ती जशी थोडी हातचा राखून राहायची तसं न करता पूर्ण हक्काने घरात वावरायची. तिने अभयच्या बेडरूममध्ये सगळे चेंजेस केले आज. अभयला तर काही समजतच नव्हतं की ते असं का करते. दीक्षा, अगं काय झालं, काय करतेस तू? हे पडदे, बेडशीट, वॉलपीस तू का चेंज करतेस? आणि ती म्हणाली, मला आता या बेडरूममध्ये जुन्या काहीच आठवणी नकोत. अगं पण का? हे जुनं नाहीच मुळात. काही महिन्यांपूर्वीच सगळं चेंज केलं होतं जेसीनं. आणि दीक्षा रागात म्हणाली, म्हणूनच मला ते नकोय. आणि ते खरं होतं. पडदे, वॉलपीस, भिंतीचा रंग सगळं जेसीच्याच आवडीचं होतं. आणि मग अभय तिचा अंदाज घेत म्हणाला, पण मग तुला तुझ्या आवडीचं सगळं करायचं आहे का? आणि दीक्षा म्हणाली, तसं काही नाही, पण आता तू पुन्हा बरा होऊन आलास ना, मग त्याच वस्तू पाहून तुला पुन्हा मरगळ येईल. मग जर सगळं नवीन असेल तर तुलाही फ्रेश वाटेल ना. आणि अभयचा चेहरा थोडा पडला. त्याला वाटलं होतं की ती म्हणेल, हो मला सगळं माझ्या आवडीचं करायचं आहे. पण दीक्षा अभयला तिच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नव्हती. खरं तर त्या रूममध्ये जेसी येत होती म्हणून दीक्षाला ती रूम अपवित्र झाल्यासारखी वाटत होती. आणि आता यापुढे ती जेसीला त्या रूममध्ये कधीच येऊ देणार नव्हती. आणि तिच्या हातात असतं तर तिने त्या अख्ख्या रूमचं शुद्धीकरणच करून टाकलं असतं, आणि अभयचं सुद्धा. मग आज दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती. अभय म्हणाला, मी जरा ऑफिसला जाऊन येतो, खूप दिवस गेलो नाही. ती म्हणाली, अभय आज काय आहे माहीत आहे ना? आता अभय तर विसरून गेला होता. तो म्हणाला, काय गं, काय आहे आज? ती आता संकोच करत होती त्याला स्वतःहून आठवण करून द्यायला. अभय म्हणाला, अगं सांग ना, काय आहे? मग ती तुटक म्हणाली, अभय आईने सांगितलं होतं की मकर संक्रांत आहे. आणि ती खाली बघून गप्प बसली. अभय म्हणाला, बरं मग काय फरक पडतो? हे बघ दीक्षा, तू नाही उपवास केला तरी चालेल. आपण इतकं खोटं बोललो आहे घरच्यांशी, आणखी एक खोटं बोलू. आणि ती म्हणाली, असं नाही अभय. मग कसं आहे सांग. अभय पुन्हा तिच्या मनाचा अंदाज घेत होता. एकीकडे तू मला स्वीकारत नाहीस आणि दुसरीकडे आईचं सगळं ऐकतेस. मी काय समजायचं दीक्षा? तू फक्त तिची सून आहेस ना, तू माझी कोणीच लागत नाही. मग फक्त तिला दाखवण्यासाठी तू उपवास कर, माझं यावर काहीच म्हणणं नाही. आणि ती म्हणाली, तू सुद्धा फक्त आईनं सांगितलं म्हणून माझ्यासाठी साडी घेतलीस ना, आईची सून म्हणून. आता दीक्षाला त्याच्या तोंडून काय ऐकायचं होतं काय माहीत, पण त्यानं हे तिला वारंवार सांगितलं होतं, तू मला सोडून जाऊ नकोस. मग अभय म्हणाला, तू काय ती साडी घालून माझ्यासाठी उपवास करणार आहेस? नाही ना. आणि ती म्हणाली, याला आता कसं सांगू की मला त्याच्यासाठी मनापासून उपवास करायचा आहे. आणि मग अभय म्हणाला, तू ठरव काय ते, मी तुझ्यासोबत काढेन खोटे हसून फोटो. आणि ती मनातून थोडी नाराज झाली, कारण आता तो तिच्यावर बायको हसल्याचा हक्क दाखवतच नव्हता. आणि कसा दाखवेल म्हणा. तिच्या मनाचा अंदाज येतच नव्हता. आधी तर ती मीतची अमानत होती आणि आता स्वतःच्या मनाचं ऐकत होती. अभयचा तिच्यावर काहीच अधिकार नव्हता. त्यात घटस्फोटाचे पेपर सही करून ठेवले होते. त्यांचं नातं आता फक्त तिच्या मनावर अवलंबून होतं. मग तो तिला कोणत्याही गोष्टीची सक्ती का करेल? मग तिने त्याला नाश्ता वाढला, पण तो खातच नव्हता. तिनं खाल्ल्याशिवाय तो खाणारच नव्हता. आणि ती म्हणाली, अभय माझा उपवास आहे, तू खा. आणि तो गालात हसला. मग तो गेला. मग दीक्षाने खूप मनापासून पूजा केली, उपवास केला दिवसभर, तोही कडकडीत. छान त्यानं दिलेली साडी घालून तयार झाली आणि संध्याकाळी तो येण्याची वाट पाहत होती. पण अभय ऑफिसवरून दुसरीकडे काम निघालं म्हणून गेला आणि त्याला उशीर झाला. ती उपवासाने व्याकुळ झालेली, तिच्या पोटात गोळा यायला लागला भुकेने. अभयच्याच हातून पाणी पिऊन उपवास सोडायचा होता तिला. त्याच्या तर लक्षातच नव्हतं. तिने फोन केला पण उचलला नाही कामाच्या गडबडीत. कुठे गेला अभय? जेसीकडे तर नाही ना गेला? नाही, आता नाही. मी त्याला पुन्हा तिच्या जाळ्यात अडकू देणार नाही. मला लवकर काहीतरी हालचाल केली पाहिजे असं ती मनात म्हणत होती. आणि दीक्षा त्याची वाट बघत हॉलमध्येच झोपली. आणि तो रात्री उशिरा आला. दीक्षा तशीच सजलेली ती साडी घालून
झोपली होती. ओ नो, आज तिनं खरंच उपवास केला की काय? त्यानं तिला उठवलं तशी ती दचकली आणि चटकन उठायचा प्रयत्न करत होते आणि चक्कर येऊन त्याच्याच मिठीत पडली. दीक्षा, अगं ये दीक्षा, अभय घाबरून म्हणाला. दीक्षाला तर डोळेही उघडायचं जीवावर आलं होतं. त्यानं तिला पाणी पाजलं आणि अभय म्हणाला, काय झालं, इथं का झोपली होती? ती म्हणाली, तुझी वाट पाहत होते. त्यानं विचारलं, तू काही खाल्लं का? चक्कर कशी आली? ती गप्प बसली आणि तो म्हणाला, म्हणजे तू खरंच उपवास पकडला? तोही इतका कडकडीत? काय गरज होती का दीक्षा? अगं आपण नाटक करतोय ना. आणि तिने त्याचा हात चिडून झटकला. तिला राग आला त्याच्या या वाक्याचा. एकतर दिवसभर अन्न पाण्याशिवाय तिनं उपवास केला आणि याला सगळं नाटक वाटतं. ती नाक फुगवून म्हणाली, सोड मला. असं म्हणून ती उठायला लागली. पुन्हा चक्कर येऊन पटकन खाली बसली. दीक्षा, अगं कशाला इतकं हट्ट करतेस? तुझ्या मनात काय चाललेलं असतं तुलाच माहीत. चल ये बरं, आपण जेवण करू. ती वाढायला उठणार इतक्यात त्याने तिला खाली बसवली. तू बस, अजिबात हालू नकोस, मी आहे ना, मी वाढतो. मग त्यानं दोघांना वाढून घेतलं. त्यानं पुन्हा विश्वास न बसून विचारलं, दीक्षा तू खरंच माझ्यासाठी उपवास केला? तेही इतकं कडकडीत? ती मान हलवत हो म्हणाली. मग मी काय समजायचं दीक्षा, तूच सांग. ती म्हणाली, ते लवकरच कळेल. ती पुन्हा कोड्यात बोलली आणि आता दोघेही जेवत नव्हते. तिने पहिला घास खाल्ल्याशिवाय तो खाणार नव्हता नेहमीप्रमाणे आणि त्यानं तिला पहिला घास भरवल्याशिवाय ती सुरुवात करणार नव्हती. कारण आज तिचा उपवास सुटायचा होता ना त्याच्या हातून. आणि अभय मनात म्हणाला, ही खात नाही, काय करू? हिला घास भरू की नको? ती खाईल ना? खाल्ला तर समजायचं की ती इथेच राहणार आणि नाही खाल्ला तर? तो त्याच्या पद्धतीने विचार करत होता. तीही वाट बघत होती त्यानं घास भरवायची. मग थोडा वेळ असाच गेला. त्यानं एक घास मोडून तिच्यासमोर धरला आणि तिने लगेच तो खाल्ला. आणि मग काय, दीक्षा हावरटासारखी जेवणावर ताव मारत होती. एकतर ही उपवासाची पहिलीच वेळ, तोही इतका कडकडीत, आणि अभय तिच्याकडे बघून नुसता हसत होता. जेवता जेवता तिला ठसका लागला, खूप तिखट लागलं. डोळ्यातून आणि नाकातून पाणी येऊ लागलं. अभय म्हणाला, अगं हळूहळू. त्यानं तिला पाणी दिलं आणि डोळे पुसायला रुमालसुद्धा दिला आणि दीक्षाने पुन्हा डोळ्यांसहित त्याच्या रुमालानं नाकही पुसलं आणि पुन्हा अभयने तोंड वाकडं केलं आणि मनात म्हणाला, खरंच हिनं माझ्यासाठी कडकडीत उपवास केलाय. देवा, याचं फळ तरी दे तिला. नाही नाही, तिला नको, मला दे. त्या वेळीला तर स्वतःच्या वाटणीची फळं दुसऱ्याला द्यायची सवय आहे ना. तू ते फळ मला दिलंस तर मी ते जपून ठेवेन अगदी आयुष्यभर, हृदयाच्या आत खोल खोल. आणि हसून त्यानं जेवायला सुरुवात केली. जेवण झालं. ती म्हणाली, अभय फोटो? अरे हो, आई लगेचच विचारते ना, शेवटी सगळं आईसाठीच करायचं आहे. तिला तर पुरावे हवेच असतात. मग फोटो काढून पाठवले. अभय बेडरूममध्ये निघाला आणि ती म्हणाली, अभय तुझा रुमाल. अभयनं पुन्हा उलटी आल्यासारखं तोंड केलं आणि म्हणाला, राहू दे तुझ्याकडेच, आणि हसून बेडरूममध्ये गेला. आज ती तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. रात्रभर दोघेही एकमेकांच्या विचारात होते. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला. तिला फोन आला घरच्या फोनवर आणि तिला समोरून जे काही कळालं ते ऐकून तिला फार मोठा धक्का बसला. पण ती काहीच न रिॲक्ट होता शांत झाली. फक्त म्हणाली, आता कोणालाही सांगू नका, मी सांगेन अभयलाही. आणि तिने जेसीला फोन केला आणि म्हणाली, जेसी, मी आज संध्याकाळच्या फ्लाईटने भारतात निघाले आहे. अभय पूर्ण बरा झालेला आहे. तू मला भेटायला येशील? आणि जेसी फार खुश झाली आणि मनात म्हणाली, जा तू, खुशाल जा. आणि आजच मी अभयकडून प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करून घेते. मग तुझ्या मागे तुझा अभयसुद्धा येईल इथलं सगळं सोडून. मग आज संध्याकाळी जेसी आलीच. आज तिच्या प्लॅनचा शेवटचा दिवस होता बहुतेक. अभयला आज जाळ्यात अडकवून प्रॉपर्टी हडप करायची आणि इतक्यात अभयसुद्धा आला. पण तिला पाहून आज अभय त्याच्या बेडरूममध्ये जातच नव्हता. दीक्षा हॉलमध्ये बसली होती. मग तोही हॉलमध्येच घुटमळत राहतो. खरं तर त्याला खूप महत्त्वाचं काम असतं ऑफिसचं. आल्या आल्या त्याला ते करायचं असतं. पण तो बेडरूममध्ये गेला की तीही लगेचच येणार आणि गळ्यात पडणार. आता अभयला तिचा स्पर्शही नको होता. तरीही ती लाडात येऊन म्हणाली, दीक्षा तू जाणार होती ना आज, तुझी पॅकिंग झाली? आणि हे ऐकून अभयला पुन्हा धक्का बसला. त्यानं अविश्वासाने दीक्षाकडे पाहिलं. दीक्षा हसत म्हणाली, हो ग, मी तुला म्हणाले होते जाणार आहे. मी माझा शब्द पाळत असते, तुला माहीतच आहे हो ना. अभय आता खूप नाराज झाला होता. म्हणजे शेवटी इतकं करूनही दीक्षा मला सोडून जाणारच. मग जेसी म्हणाली, लवकर जा दीक्षा, तुझी फ्लाईट मिस होईल आणि तू एकटीच जा. मी आणि अभय बेडरूममध्ये निघालो.
आणि अभयच्या हातात हात घालून म्हणाली, अभय चल ना बेबी, आज माझा मूड खूप छान आहे, आज खूप धमाल मस्ती करूया. अभय तर शॉक होऊन दीक्षाकडे पाहत होता. तो म्हणाला, नको, मला काम आहेत. मग ती दीक्षाला म्हणाली, अजून तू इथेच का आहेस? तू हलत का नाहीस जाग्यावरून? तू केव्हा जाणार आहेस? दीक्षा म्हणाली, अगं इतकी काय घाई आहे? तू तर मला हकलवूनच लावायला निघालीस की. जेसी म्हणाली, हो निघ तू. आता तो ठीक झाला आहे आणि आम्ही लग्न करणार आहे 2 दिवसांनी. म्हणून आजची नाईट एन्जॉय करायला हवी ना अभय डार्लिंग, चल ना. अभय दीक्षेच्या तोंडाकडे बघत होता. अभय तिच्याकडे, काय बघतोस तू? चल ना बेबी, असं का करतोस? असं म्हणून ती त्याचा किस घ्यायला गेली. अभयनं त्याचं तोंड फिरवलं आणि आडवा हात लावला. इतक्या वर्षाची रिलेशनशिप होती म्हणून तो गप्प होता. दीक्षासुद्धा गप्प होती. पण जेसी अभयला ओढतच बेडरूममध्ये घेऊन निघाली. अभय जात नव्हता आणि मग अचानक दीक्षा पुढे आली. तिने रागातच जेसीचा हात पकडला आणि तिच्या जोरदार कानाखाली लगावली. आणि हे पाहून अभयसुद्धा थक्क झाला. जेसी म्हणाली, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली? कोण समजते कोण तू स्वतःला? आणि दीक्षा म्हणाली, बायको आहे मी अभयची, आणि तू माझ्यासमोर माझ्या नवऱ्यासोबत चाळे करतेस? आणि ही कानाखाली होती ती माझ्या नवऱ्याला हात लावलास म्हणून. मग दीक्षाने दुसरी कानाखाली लावली आणि म्हणाली, ही माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध कटकारस्थान केलं म्हणून. मग दीक्षानं तिसरी कानाखाली लावली आणि म्हणाली, ही मला अभयची शपथ घालून फसवल्याबद्दल, तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे सांगून मला जाळ्यात घेतल्याबद्दल. मग चौथीही कानाखाली लावली आणि म्हणाली, खोटा व्हिडिओ दाखवून माझा गैरसमज निर्माण करून दिल्याबद्दल. आणि दीक्षाने आता 5वी कानाखाली लावली आणि म्हणाली, ही कानाखाली मीच सोबत मिळून आम्हा दोघांना इतके दिवस एकमेकांपासून दूर केल्याबद्दल. आणि अभय तर आता नुसते डोळे वासून तोंड वासून दीक्षाकडे पाहत होता. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की हे काय चाललं आहे. आणि जेसी मात्र दोन्ही गाल हातात पकडून दीक्षाकडे बघत होती. तिचे गोरे गाल लाल लाल झाले होते. मग दीक्षा म्हणाली, आणि काय प्लॅन होता गं तुझा? तुला अभयची सगळी प्रॉपर्टी हवी होती ना, आणि त्याला धक्के मारून घरातून बाहेर काढायचं होतं ना, हो ना? आणि हे ऐकून जेसीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अभयला सुद्धा धक्का बसतो. तो जेसीच्या तोंडाकडे फार आश्चर्याने बघतो आणि विचारतो, जेसी, हे होतं तुझ्या मनात? ती म्हणती, नाही अभय, अरे ही खोटं बोलते, मीच ना हिला सोडून दिली ना म्हणून. तुझ्या गळ्यात पडायचं आहे हिला आणि आपल्या दोघांमध्ये येत आहे ही. अभय म्हणाला, शटअप जेसी, अगं ती कधीच माझ्या मागे लागली नाही की आपलं नातं वाढवूया म्हणून. मीच तिला जाऊ देत नाही. उलट ती मला तुझ्याशी लग्न कर असंच सांगत होती कायम. पण तू अशी करशील यावर माझा विश्वास नाही बसत. आणि दीक्षानंही जेसीची पर्स काढली आणि त्यातले सगळे कागद अभयला दाखवले जे तिनं प्रॉपर्टी नावावर करून घ्यायला आणले होते. तिचा सगळा प्लॅन दाखवला आणि दीक्षा म्हणाली, अभय, तुझा ॲक्सिडेंट कसा झाला तुला माहीत आहे का? अभय म्हणाला, त्याचा काय संबंध इथं? ज्या कारणे तुला उडवलं अभय, ती कार मीतची होती. सकाळीच पोलिसांचा फोन आला होता. त्यांनी मीतला सुद्धा पकडला आहे. व्हॉट? आता तर अभय पूर्ण हादरून गेला. दीक्षा म्हणाली, मी त्या दिवशी जेसी आणि मीतचं फोनवरचं बोलणं ऐकलं म्हणून मला हे सगळं कळलं. जेसी आता नकार देऊ शकत नव्हती आणि दीक्षाने पुन्हा तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाली, तुझ्यामुळं माझं घर अपवित्र होतंय. आता तू कधीच अभयला भेटायचं नाही. तिनं तिला घरातून हाकलून दिलं. अभय धक्का बसून तिच्याकडे डोळे भरून पाहत होता. दीक्षाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मला माफ कर अभय, मला जेसीनं तुझी शपथ घालून बांधून ठेवलं होतं. ती तुझ्यावर खूप प्रेम करते असं सांगून रडत होती आणि म्हणाली, तू जर तिला नाही मिळालास तर ती आत्महत्या करेल. म्हणून मी तुला तिच्याकडे जाण्यास भाग पाडत होते आणि तुझ्यापासून दूर निघाले होते. प्रेमात धोका काय असतो हे मी पचवलं आहे आणि जेसीसोबत असं व्हायला नको असं मला वाटत होतं रे. आणि तुझी शपथ मोडली तर तुला काहीतरी होईल ही भीती मनात होती. मग अभय म्हणाला, दीक्षा, यात तुझी काहीच चूक नाही. जेसी इतकी पाताळ यंत्री असेल असं मलाही समजलं नाही. अगं 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहूनसुद्धा तिला माझी दया माया नाही आली. मग तुझं तर सोडच. तिच्यासारखी मुलगी कधीच कोणावर आत्महत्या करण्या इतकं टोकाचं प्रेम करू शकत नाही. तुझ्यासारख्या साध्या भाबड्या मुलीच्या भावनांशी ती खेळली आणि त्यानं तिला मिठीत घेतली. दीक्षासुद्धा खूप आनंदाने त्याच्या मिठीत सामावली. आता कोणतीच शंका कुशंका नव्हती, कोणतीही अडचण नव्हती, फक्त तो आणि ती. तो तिला किस करायला जाणार इतक्या दीक्षाने त्याला दूर ढकलला आणि लाजून पळतच तिच्या रूममध्ये गेली. अभयसुद्धा तिच्या मागे गेला आणि ती म्हणाली, आज नाही अभय,
तुला उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल. आणि तिनं दार बंद करून घेतलं. तो तिला म्हणाला, अगं अजून किती वाट पाहायला लावशील, बास ना आता. ती हसून म्हणाली, अभय, रूमचं शुद्धीकरण झालं, पण तुझं काय, ते तू करून घे आज रात्री. त्या जेसीनं तुला किती वेळा हात लावला. आणि अभय म्हणाला, आता ते कसं करू गं. दीक्षा म्हणाली, ते तुझं तू ठरव, पण तुला उद्यापर्यंत वाट पाहावीच लागेल. गुड नाईट. मग अभय म्हणाला, आता इतके दिवस तुझी वाट पाहिली, मग आणखीन एक दिवस मी वाट पाहायला तयार आहे. आणि आता सकाळी सकाळी तिनं तिच्या रूमचा दरवाजा उघडला आणि अभय पटकन तिच्या पायात पडला. ती तर फार दचकली. अभय दरवाजाला डोकं टेकून तिथेच झोपला होता रात्रभर. तोही दचकून उठला. दीक्षा म्हणाली, अभय, वेडा आहेस का तू. अरे रात्रभर तू इथेच झोपला होतास की काय. अभय गाल फुगून म्हणाला, शुद्धीकरण करत होतो माझ्या मनाचं. तुझ्या रूमच्या बाहेर रात्रभर बसून पश्चाताप करत होतो. आता तुझी खात्री पटली की मी शुद्ध झालो. शरीराचं तर मी काहीच नाही करू शकत, पण मनाने मी शुद्ध झालो आहे. आता माझ्या मनात फक्त तूच आहेस दीक्षा. मग तिने त्याला फ्रेश व्हायला सांगितलं. तो आंघोळ करून आला. ती त्याला नाश्ता वाढत होती आणि तो मुद्दाम म्हणाला, हे काय, आज तर मला हा नाश्ता नको होता. माझ्या मनात वेगळंच काहीतरी होतं. दीक्षा म्हणाली, नाही अभय, तू खोटं बोलतोस. तुला हेच खायचं होतं. मला तुझ्या मनातलं सगळं कळतं. आणि अभयने हळूच तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हाताला हळूवार गोंजारत होता. त्याच्या त्या कोमल स्पर्शाने तिचं रक्त तापत होतं. लाजून तिचे गाल लाल लाल झाले होते. तो म्हणाला, दीक्षा, मला ना आज ब्रेकफास्टमध्ये किस हवा होता. ते नाही ना कळलं तुला. आणि दीक्षा लाजून दूर पळायला लागली. मग तो म्हणाला, चल आवर पटकन. कुठे, तू चल तर, आज तुझी इच्छा पूर्ण करतो. तिला तर काहीच कळत नव्हतं आणि त्याने तिला ट्रेनमध्ये चढवली. ती तर खूप घाबरली. अभय, अरे काय हे, नको ना, प्लीज प्लीज. अगं तुझी इच्छा होती की नाही. अरे मी ते असंच म्हणाले होते. असंच तर असंच, म्हणून तो तिला घेऊन खूप फिरला. पण यावेळी त्यानं तिकीट नाही हरवलं. तिला तर खूप धाकधूक वाटत होती. अभय आता ट्रेनमध्ये किस करेल की काय. पण अभय असं पब्लिकमध्ये काहीच करणार नव्हता. मग हळूहळू अंधार पडू लागला. त्या दोघांनी एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानं 2 आईस्क्रीम घेतली. तिच्या तोंडाला आईस्क्रीम लागली होती. अभयने तिला खुणवलं. दीक्षा ती आईस्क्रीम पुसू लागली. त्यानं तिचा हात पकडला आणि अभयने त्याच्या जिभेने तिच्या ओठांचं आईस्क्रीम चाटून पुसून खाल्लं. तशी दीक्षेच्या शरीरात गोड कळ उठायला लागली. एक वीज लख्खन चमकून गेली आणि तिनेही त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि बराच वेळ ते किस करत होते. मग अभय म्हणाला, आता मला सकाळचा ब्रेकफास्ट मिळाला. आणि ती गोड हसली. दीक्षाला आता थांबणं शक्य नव्हतं. तिचं शरीर थरथर कापत होतं आणि ती त्याचा हात घट्ट धरून म्हणाली, अभय घरी चल ना, मला आता नाही राहवत. तिच्या शरीराला सुटलेला कंप अभयला जाणवत होता. तिची ती उत्कट अवस्था त्यानं ओळखली. चल ना अभय. ती त्याच्या शरीराला लगट करू लागली. तिच्या छातीच्या स्पर्शाने तोही उत्तेजित होत होता. आणि अभय म्हणाला, अगं घरी जाईपर्यंत खूप उशीर होईल. आता काय करायचं. ती हिरमुसली. त्यानं तिला डोळा मारला आणि हॉटेलच्या वरच्या फ्लोअरकडे इशारा केला. त्यानं रिसेप्शनवरून चावी घेतली आणि तिला रूममध्ये घेऊन गेला. आज त्यानं तिच्यासाठी हनीमून सरप्राईज प्लॅन केला होता. तिला तर त्याची कसलीच कल्पना नव्हती. रूममध्ये अंधार होता. त्यानं लाईट लावली आणि समोरचा नजारा पाहून दीक्षा थक्क झाली आणि तिने लाजून अभयला घट्ट मिठी मारली आणि अभयने दरवाजा लॉक केला. आता पुढचा एपिसोड दीक्षा अभय हनीमून स्पेशल असेल. नक्की पहा. थँक्यू.